राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडवणाऱ्या देशमुख कुटुंब संघर्ष प्रकरणानंतर अखेर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय। आज 4 मार्च रोजी त्यांच्या स्वीय सहाय्यकामार्फत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सादर केला। मागील 80 दिवसापासून या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू होती। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्यात। यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही थोडक्यात प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले, धनंजय मुंडे यांनी नुकताच त्यांचा राजीनामा दिलाय। त्यांनी नैतिकतेवर राजीनामा दिला असल्याचं स्पष्ट केलंय। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।